नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणपूर्व तिसाई मंदिर व आशालेगाव जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले. यात सामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या हेतूने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक दाखला, संजय गांधी योजना, आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग योजना, बालकल्याण योजना असे अनेक प्रकारच्या योजना ठेवण्यात आल्या. शिबिरामध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाप्रसंगी महेश गायकवाड यांनी नागरिकांना भेट देऊन संबोधित केले. कार्यक्रमात माजी नगरसेवक देवानंद गायकवाड, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, मुख्यमंत्री मदत पक्ष योजनाचे पदाधिकारी पवन गोसाई व समस्त पालिकांचे कर्मचारी व शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नियोजनाखाली केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्यांचा लाभ शासन आपल्या दारी, म्हणजे आम्ही घराघरापर्यंत पॅम्पलेटच्या माध्यमातून असो आणि जे जे चौकामधून रहदारी असेल तिथे थांबून लोकांना आम्ही या योजनांच्या माहिती दिल्या. त्यामुळे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जे जे शासनाच्या योजनाच्या माध्यमातून वंचित आहेत त्यांना आज न्याय देण्याचं काम आमच्या माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून करत आहोत. ह्या फक्त कागदावरतीच पाहायला मिळायच्या, पण आज या परिसरामध्ये, या कल्याण विभागामध्ये माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शासनाचा लाभ मिळणार आहे. आणि जे जे लाभार्थी आहे त्यांचा माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांची यांची टीम आहे, पवन गोसावी यांची टीम आहे, जे जे वंचित असतील त्यांचंसुद्धा फॉलोअप घेणार आहे, जेणेकरून एकही लाभार्थी रिकामा राहता कामा नये. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो, त्यांना विनंती करतो की आपण तिसगाव या ठिकाणी जरीमरी मंदिराच्या इथे या आणि आपल्या शासनाच्या योजनाच्या माध्यमातून आपले जे आपण लाभार्थी आहात, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शासनाच्या योजनेचा लाभार्थी आहे. इथे आल्यानंतर आपल्याला अनेक शेकडो या ठिकाणी शासनाच्या योजना दिसतील. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या काही घरगुती अडचणी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपल्या दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण या असं या ठिकाणी आवाहन करतो. तर काय सांगणार, शासन आपल्या दारी हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, आपले लाडके मुख्यमंत्री त्याच्या हस्ते जो ओपनिंग झालेलं आहे, तर कशा प्रकारे आणि कसं असणार हे शासन आपल्याला? आज शासन आपल्या दारी अभियान जरीमरी मंदिरच्या शाळेच्या मैदानात पार पडलं. या कार्यक्रमानंतर जवळजवळ 30 कॅम्प आपल्या इथे लावण्यात आले होते. हे 30 कॅम्प वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे होते, जसं कामगार विभाग होतं, समाज कल्याण विभाग होतं, तहसील ऑफिसचं सेतू कार्यालय होतं, नंतर गॅस एजन्सीच्या मार्फत त्यांचं कॅम्प लावलेलं होतं, महावितरणचं कॅम्प होतं, महापालिकेचे काही कॅम्प होते, आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांचे ओपीडी वगैरे होते. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, आपलं आधार कार्ड या रिलेटेड गोष्टी पण होत्या. या सगळ्या गोष्टींचा नागरिकांनी त्याचा लाभ. याच्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत शिलाई मशीन कसे मिळतात त्याचं पण लोकांना माहिती मिळाली. तसंच कामगार आयुक्तालयामार्फत कशी नोंदणी कामगार त्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याच्यानंतर आपल्याकडे लोन मिळतं व्यवसायासाठी, त्याची सुद्धा कॅम्प इथे लावण्यात आलेला होता. जवळपास अंदाजे 800 लाभार्थ्यांनी या इतिहास माहिती.
तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.